शाळेत शिकले तू? अच्छा हां, रेल्वेच्या पलीकडची. अच्छा, आता किती नाही तू? आता 13वी. म्हणजे आता कुठल्या कॉलेजला तू? स्वारगेटच्या. अच्छा, आणि तुझं जेही शिक्षण झालं हे घोरपडीमध्येच झालं आणि ती मग इंग्लिशमध्ये झालं. तू कुठलं वाटतं? हां, सरस्वती. अरे बघ रे, किती मोठं तुझ्यावरती अन्याय केला रे. नाही, तुझं काही ॲडमिशनच झालं नाही. म्हणजे तू इंग्लिशमध्ये आणि ही मात्र मराठीमध्ये. नाही, ती पण इंग्लिश आहे. ती मराठी इंग्लिशमध्ये. हो. हां, ती पण इंग्लिश अच्छा, आहे. मी ढोराडच्या शाळेमध्ये शिकलो आणि माझं जे पुढचं जे शिक्षण होतं माध्यमिक ते कोरगाव पार्कला गाडगे महाराज शाळेला. माझ्या शिक्षकांनी मला बुटाने मारलं. कसं मारलं? अत्यंत शाळेमध्ये वर्गामध्ये डॅमेज दिले. तेच कधी पोलीस शिक्षकांचा खूप अभ्यास केला. माझे मुलं बघ चिखलामध्येच कमळ उघडतो तुझं उघडतो का आणि घाण पाण्यात बरोबर का माझे मुलं उच्च शिक्षक मला जर दुकानात पाहिजे लाखो रुपयांचं तर सांगा मला तेच म्हणायचं आहे जे मी माझ्या मुलांना घडवलं तसंच तुम्ही मोठं व्हा न्यायला हात जोडून मिळून खूप मोठं आणि मोठं व्हा कलेक्टर व्हा ते IPS मोठे मोठे अधिकारी व्हा आणि आपल्या आश्रमाला मदत करा. कसं वाटलं तुम्हाला? पण आजी एवढं झालं आजी आजोबांना पावसामध्ये भिजायले होते. खूप पाऊस आहे ना रे, उठता येत नाही बसता येत नाही एखादा दगावला असं काही होऊ शकतं ना. त्यापेक्षा म्हणलं पहिल्यांदा सुरक्षित स्थळी आपण जिकडे देवाच्या उरलेला आपलं आश्रम आहे ना तिथं खाली करायचं आहेच. पण आता चिट्टा आहे आता सुरक्षित झालं पाहिजे ना म्हणून आपण त्या साईडला घेऊन गेलो आणि नेमकं ते न सोडलं 5च मिनिट झालं ना तुम्ही आले म्हणजे तुम्हाला आजी आजोबांना बघायला भेटलं आश्रमला घेऊन यायची आता मग भाऊ पण आहे ते भाऊ पण आहे तुम्ही तिघंच नाही का? आम्ही 4 जण एक भाऊ आहे. 3 बहिणी आणि 1 भाऊ हां कुटुंबात सहित द्या आता मला सांगितलं ना दादासाहेब म्हणलं वन टाइम एनी टाइम सगळं म्हणलं ऑल फॅमिली मी घेऊन येणार म्हणलं तुमचं. हो हां तशी का अर्धी आणली अर्धी आणली अर्धी अजून पाकिट माझी हां आता आश्रमला डायरेक्ट घ्या डायरेक्ट जाऊ अभ्यास कर बेटा नो अभ्यास करा आणि आई वडिलांना सांभाळ गुड थँक्यू ते चल थँक्यू. हात जोडा. अरे बाळांनो खुश राहा हळूहळू उतरा